सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावावर बनावट पदवी प्रमाणपत्रांचं रॅकेट सुरू आहे का? विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारीच लाखो रुपये घेऊन बनावट डिग्री देत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। विशेष म्हणजे एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे हा कथित प्रकार उघडकीस आला असून विद्यापीठ प्रशासनाने आता अंतर्गत चौकशी सुरू केली आहे। देशभरात उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि पारदर्शकतेचा दावा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर झालेले आरोप शिक्षण क्षेत्रासाठी धक्कादायक ठरतायत। रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे महेश कदम हे आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात माहिती घेण्यासाठी विद्यापीठात गेले होते आणि त्यावेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर आणि त्यांच्या कथित साथीदारांनी तब्बल 3 लाख रुपयांच्या मोबदल्यात बीकॉम पदवी प्रमाणपत्र मिळवून देण्याची तयारी दर्शवल्याचा आरोप महेश कदम यांनी केलाय। तुमचं 3 वर्षाचं काम मी एका झटक्यात करून देतो। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे तिन्ही पण तुम्हाला देतो। मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल, तर ते म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील। मी म्हणलं मी रिक्षा चालवतो, माझ्याकडे काय एवढे पैसे नाहीयेत। मग हा नाही करता आम्ही 1.5 लाखापर्यंत डन केलं। 1.5 लाखात त्यांना तिथंच लगेच मी त्यांना 50,000 रुपये लगेच दिले। महेश कदम यांना कथितरित्या देण्यात आलेल्या पदवी प्रमाणपत्रावर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे असा उल्लेख असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। विद्यापीठाचं अधिकृत नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असताना जुन्या नावाचं प्रमाणपत्र का देण्यात आलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मला जराशी त्या डिग्रीमध्ये थोडंसं डाऊट वाटायला लागला, म्हणून मी आपल्या भीतीपोटी मागं सरकलो। म्हणलं मला नको करायचं, मला जरा डाऊट यायला लागला थोडासा। म्हणून मी म्हणलं सर मला काय काम नाही करायचं, मला पैसे परत देऊन टाका। मग त्यांनी मला लगेच तिथं पुणे विद्यापीठ डिग्रीचं सर्टिफिकेट पाठवलं। पण पाठवलं असं मी त्याच्यावर वाचलं की ते पुणे विद्यापीठाचं नाव दाखवते। मग म्हणलं सर ह्या नावाचं विद्यापीठ तर बंद होऊन 2014 साली त्याचं नाव बदल झालेलं आहे, सावित्रीबाई झालेली, तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी कसं काय दाखवता? नाही बोले थांबा। मग त्यांनी मला लगेच दुसरं तिथून पाठवलं थोड्या वेळाने, सावित्रीबाई फुले विद्यापीठ। पण नाही, हे जराशी काहीतरी जरा धोकादायक दिसेल, त्यापेक्षा आपलं काम न केलेलं परवडते वा आपलं मागं सरकू। इतकंच नाही तर वेगवेगळ्या वर्षांची 4 स्वतंत्र पदवी प्रमाणपत्र दाखवण्यात आल्यानं त्यांचा संशय अधिकच बळावला। त्यानंतर त्यांनी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली। तक्रार दाखल करूनही तब्बल महिनाभर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही कदम यांनी केलाय। मात्र सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाने रमेश मुखेकर आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे आणि याबरोबरच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सत्यशोधक समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे। एका सामान्य रिक्षा चालकाच्या जागरूकतेमुळे कथित बनावट पदवी प्रमाणपत्रांचं हे रॅकेट आता समोर आलं असलं तरी शिक्षण व्यवस्थेतील विश्वास कायम ठेवण्यासाठी या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणं तितकंच आवश्यक ठरणार आहे। ज्ञानेश्वर चौतमन, पुढारी न्यूज, पुणे।